हाय नमस्कार, कशा आहात? आज थोडीशी माझी तब्येत डाऊन आहे, त्यामुळे मी थोडंसं चेहरा वगैरे पण तुम्हाला माझा सुजलेला दिसत असेल. तर आज आपण बनवणार आहोत अंडा बुर्जी. आता थोडंसं आवाजामध्ये फरक पडेल जरा, जरा सांभाळून घ्या मला. आता अंडा बुर्जी करणार आहे, जसं आपण घरगुती बनवतो तशीच सेम बनवणार आहे. पण आपण बाहेर जातो पावभाजी वगैरे खायला, पावभुर्जी बटर लावून, त्या पद्धतीने मी थोडीफार करण्याचा प्रयत्न करते. बघा तुम्हाला माझी रेसिपी आवडते की नाही. ते आता मी तुम्हाला इकडे 4 अंडी घेतलेली आहेत. आधी 4 अंड्यात आम्ही 3 माणसं आहोत. माझ्या सासूबाई पण आणलेल्या आहेत गावावरून. आणि ते मोठे 3 कांदे मी कापून घेतले आहेत. 5-6 मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत. आणि 2 टॅमॅटो कापून घेतले आहेत. शक्यतो कांदा आणि टॅमॅटो बारीकच कापा, म्हणजे ते एकजीव व्हायला पटकन होतात ते एकजीव. आता इथं आपलं हे ठेवलेलं आहे. पसरट भांडं घ्या. पसरट भांडं असलं ना तर आपल्याला थोडं, आता इथं काय मॅश करायला माझ्याकडे काय नाही, तर मी जसं जमेल तसं मी ह्याच्यानेच करायचं. तुमच्या जर मॅश असेल तर तुम्ही मॅशनी पण कांदा करू शकता. पुढे मी तुम्हाला ते दाखवते कसं करायचं ते. तर आपण इथे पॅन ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेऊया. मी पॅनमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे व्यवस्थित. त्याच्यामध्ये आपण थोडंसं बटर टाकणार. बटरला जास्त पण पूर्णपणे नाही पाहिजे, थोडंसं असं वितळत आलं तर आपण लगेच पटापट सगळं टाकून घ्यायचं. जास्त त्याला हे करत बसायचं नाही. त्याच्यामध्ये थोडंसं आपण हिंग टाकणार आहोत. थोडंसं हिंग टाकल्यानंतर आपला कढीपत्ता येईल त्याच्यात. बाकी कापलेल्या मिरच्या आणि प्लस कांदा हा आपण टाकून घेणार आहोत. त्याला व्यवस्थित आपण परतून घेऊ. छानपैकी परतून घेऊ. त्याला व्यवस्थित असं पण परतून घेतल्यानंतर याला थोडा वेळ आपण म्हणजे 2 ते 3 मिनटासाठी झाकण ठेवूया, म्हणजे पटकन आपलं नरम होईल कांदा. मध्ये मध्ये 1-2दा येऊन परतून घ्या, म्हणजे खाली लागण्याची भीती नसते. 2 मिनटं होऊन गेलेत. आपण आपलं झाकण काढून घेऊया. कांदा मस्तपैकी आपलं परतून झालेलं आहे. कलर बघा, त्याचा कलरही चेंज झाला. आता त्याच प्रोसिजरमध्ये आपण ह्याच्यामध्ये जे बारीक कापलेला टॅमॅटो आहे तो टाकून घेऊया. त्यालाही आता आपण व्यवस्थित असंच परतून घेऊया थोडा वेळ. त्याला असं परतवून झालं व्यवस्थित. ह्याच्या परत असंच जसं आपण कांदा शिजायला झाकण ठेवलं होतं तसं त्याला 2 मिनटासाठी झाकण ठेवून देऊया आपण, म्हणजे आपले टॅमॅटोही पटकन शिजेल. मस्त आपला कांदा छानपैकी शिजलेला आहे. टॅमॅटो कांदा आता याच्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकून घेऊया. तिखट, कारण आपण मिरच्या 5-6 घेतलेल्या आहेत मिरच्या, त्यामुळे तिखट थोडंसं सांभाळून टाका. जसं म्हणजे तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही टाकू शकता. याच्यामध्ये आपण थोडंसं गरम मसाला मिक्स करणार आहोत. तो थोडासा घेतलं. मीठ टाकून घेऊया आपण. आता याला आपण परत असंच बारीक गॅसवरती शिजून घेऊ. त्याचं झाकण ठेवूया आपण. अशी 4 अंडी फोडून घेतली. तिला फेटायचं नाही, हे असेच ठेवायचेत आपल्याला अंडी. आता इकडे आपण मसाला टॅमॅटो वगैरे कसं शिजलं ते बघूया. मस्त कलर पण आलेला आहे.
जेवढं तुम्हाला आता तुमचा जो मॅश असेल, आपण पावभाजीला जे करतो ते जर असेल तुमच्या तर त्याच्याने दाबण्याचा प्रयत्न करा. माझ्याकडे आता इथे नाही आहे, पण मी जेवढं आहे म्हणून मी आधी जास्त आपण शिजून घेतलं, म्हणजे आपल्याला मॅश करता येईल पटकन. त्याला थोडा वेळ असंच आपण मॅश करून घेऊया. त्याला आपलं एवढं मला या पळीने जमलं तसं मी मॅश करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण थोडीशी काली मिरी पूड टाकणार आहे. मी 3 माणसांचं दाखवलं आहे. तुम्हाला जास्त कमी माणसाचे तसे अंडी आणि कांदा टमॅटो वाढवा. जेवढं कांदा टमॅटो जास्त ना तेवढं बुर्चीला आपलं चव छान येते. त्यात आपली बेसिक तयारी झालेली आहे बुर्चीची. आपला कांदा व्यवस्थित मॅश झाला आहे. तुमच्याकडे मॅश असेल तर चांगल्यापैकी करून घ्या. त्याला पाव असलं त्याच्यावर पाव खा बटर लावून असतं किंवा आता इथे बघा एक तर सकाळी तरी पाव येतात, नाही तर संध्याकाळी. आता त्या लोकांचा रोजा चालू आहे म्हणून ती लोक संध्याकाळी येतात. आता माझी तब्येत बरी नाही आहे तर काय करू ह्या विचाराने मी पटकन उठले आणि म्हटलं तर हे आज काहीतरी वेगळं दाखवूया ना. हे बघा, हे जी मी आता अंडी टाकते ना ती अशीच टाकून ठेवायची आपण. याला फेटायचं नाही आधी. त्याला आधी हे असं टाकलं याच्यावरती असंच आपण झाकण ठेवणार आहे अगदी काही सेकंदासाठी. छान दिसतं ना. आता हे जे झालं आहे ना याला असं अलगद आपण परतून घ्यायचं. तर ही बुर्ची आपण आता परतून झाल्यानंतर परत मॅश घेऊन ह्याला परत आपण असं जोरात हे करून घ्यायचं, म्हणजे ते सगळं एकजीव होऊन जाईल. तर तुम्हाला माहिती आहे मी वॉशिंग घातलं आपल्याला मॅशर नाही ते मॅश करायचं, तरीसुद्धा मी त्याला बारीक केलेलं आहे. आता मी व्यवस्थित परतून घेते. असं दाबून घ्या. मॅशर असेल तर पटकन तुमचं होईल. माझा हे चमचा आहे तर मला उशीर होईल जरा, त्यामुळे मी ते जरा थोडंसं बारीक करून घेते. जेवढं शक्य तर मी तेवढं बारीक करून घेतलेलं आहे. आता याच्यावरती आपण जी कोथिंबीर बारीक कापलेली आहे ती टाकून घेऊया. तुम्हाला रेसिपी आवडली का माझी? साधी सोपी. आणि पाव असेल तर पावालाच मस्तपैकी तुम्ही बटर लावून घ्या आणि त्याच्यावर खा. खूप छान लागेल तुम्हाला. मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली. आणि माझ्या व्हिडिओला न विसरता लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. आणि अशाच माझ्या रेसिपी बघत जा. काय माझं नवीन काय ॲड वगैरे करायचं असेल तर मला सांगत जा. काय माझं चुकलं असेल तेही मला सांगत जा, जेणेकरून माझ्याही चुका मला कळतील. आपली गरमागरम नक्की तुम्ही बटर लावून पाव खा. छान लागेल तुम्हाला ही रेसिपी. येत आपली गरमागरम बुर्ची खायला तयार आहे. मस्तपैकी पाव गरम करा बटर लावून आणि खाऊन घ्या. ही आपली बुर्ची आहे.